डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी कल्याणच्या आदरवाडी जेलमध्ये असलेल्या रमेश म्हात्रे हे जेलमधनं बाहेर निघालेत. नेमकी पुढची काय प्रोसेस आहे, कुठे राहणार आहेत, कशा पद्धतीने हायकोर्टच्या सूचना ते मानणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत रमेश म्हात्रे यांचे वकील ॲडव्होकेट काजी सर आहेत. सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने हायकोर्टने सूचना दिलेल्या आणि काही अटी दिलेल्या त्या देखील आज कल्याण न्यायालयामध्ये मान्य करून तुम्ही आज त्यांना जेलमधनं बाहेर निघाले आहेत. नेमके ते कुठे जाणार आहेत, किती दिवसासाठी राहणार आहेत, काय नेमकी प्रोसेस आहे? आता ते जे मेहरबान हायकोर्टाने आदेश दिला होता त्यात बरेचसे असे कंडिशन्स होते. ते सगळे कंडिशन्स आम्ही फुलफिल करायला रेडी आहोत आणि आता मेमो मिळाल्यानंतर आणि रिलीज लेटर मिळाल्यानंतर रमेश म्हात्रे हे बाहेर आले आदरवाडी कारागृहातून. आता ते गोव्यासाठी रवाना झालेत. तिकडं गोव्यात राहून त्यांना आठवड्यात 3दा अंजुना पोलीस स्टेशन इथे हजेरी द्यायची आहे आणि वन्स द फायलिंग ऑफ द चार्जशीट, एकदा चार्जशीट फाईल झाली तर फाईल झाल्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात. अशा त्यांना कंडिशन दिली आहे की चार्जशीट फाईल होईपर्यंत ते महाराष्ट्रात येऊ शकत नाही. तर हे लवकरात लवकर जेव्हा चार्जशीटची प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हाच रमेश म्हात्रे आणि बाकीचे 3 आरोपी ते महाराष्ट्रात एंटर करतील. एकूण या पूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर 5 आरोपी होते, त्यांच्यासह इतर 4 जण. किती जणांचा जामीन आत्तापर्यंत मंजूर झालेला आहे आणि एक महिला देखील आहे, तिची नेमकी काय प्रोसेस आहे, म्हणजे कशा पद्धतीने ते पूर्ण आता केस सुरू आहे? आता कसं आहे, आम्ही फक्त रमेश म्हात्रे यांना रिप्रेझेंट केलं होतं आणि रमेश म्हात्रे बरोबर बाकीचे जे 4 आरोपी होते त्या 3 आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. आणि ती जी महिला आहे ती महिला अजून माझ्या माहितीप्रमाणे ती अजून आदरवाडी कारागृहात आहेत. तर बाकीचे जे 4 आरोपी होते त्यांना रिलीज करण्यात आलं आहे. आणि हे जे कंडिशन्स मी सांगतोय हे फक्त रमेश म्हात्रे पुरता नाही आहे, हे जे 4 आरोपी आहे त्यांना फॉलो करावं लागेल आणि ते त्यांना मान्य आहे. एकंदरीत न्यायालयाने अजून काही अटी शर्ती त्यांना दिलेल्या, ज्या पद्धतीने डॉक्टर असतील, त्यांचे कुटुंब असतील किंवा कोणालाही कुठल्याही प्रकारचं आत्तापर्यंत त्रास होऊ नये अशापैकी देखील अटी आहेत. आणि ज्या पद्धतीने फास्ट ट्रॅकवरती चार्जशीट न्यायालयात दाखल करायचे सांगितलं, कधीपर्यंत ही चार्जशीट जाणार आहेत, काय नेमकं पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत? आता ह्या प्रश्नाचं उत्तर तर पोलीस चांगल्या प्रमाणे देऊ शकतात, कारण की इट इज देअर ड्युटी. ते किती दिवसात पाठवतात ते जेव्हा पण पोलीस चार्जशीट पाठवतील किंवा आमची कस्टोडियल इंटरोगेशनची गरज असेल किंवा इन्व्हेस्टिगेशनमध्ये आमची मदत असेल ते आम्ही करायला रेडी आहोत. आणि जेव्हा पण कोर्ट किंवा पोलीस आम्हाला बोलवेन आम्ही त्यांच्या समोर जाऊन त्यांचे प्रश्नांचे उत्तर देऊ. आणि कोर्टात पण जेव्हा ट्रायल चालू असणार, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जेव्हा मॅटर चालेल तेव्हा आम्ही कोर्टाला पण सहकार्य करायला तयार आहोत. पण आत्तापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक वेळा जबाब झालेले आहेत, नेमके सगळे जबाब त्यांनी दिलेले आहेत, किती वेळा त्यांना बोलवण्यात आलं आणि जेव्हा जेव्हा कोर्टाने आदेश दिले तर कशा प्रकारे रमेश म्हात्रे त्या सगळ्या गोष्टीसाठी पुढे गेले? रमेश म्हात्रेला मेहरबान JMFC कोर्टाने बेल ग्रांट केलं होतं. बेल ग्रांट केल्यानंतर ते जामिनावरती बाहेर आले. पण डॉक्टरांचं आक्रोश बघून आणि ते मोर्चा वगैरे काढणार होते, मेहरबान हायकोर्टाने संज्ञान घेऊन त्यांना सरेंडर व्हायला सांगितलं. आणि आजपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये किंवा बेल झाल्यानंतर रमेश म्हात्रेंनी पोलिसांना आणि कोर्टाला सहकार्य केलं आहे आणि ते हजर राहिले जेव्हा जेव्हा त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि अजूनही इन फ्युचर ही इज रेडी टू अबाईड बाय ऑल द कंडिशन्स. आता चार्जशीट जे लवकरच जाणार आहेत आणि फास्ट ट्रॅकवरती पण ही केस घेण्यात येणार आहेत, काय वाटतं वकील म्हणून आता तुमच्यामध्ये कधी बोलणं झालं आहे का? आणि या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता आणि पुढची आता तुम्ही कशा पद्धतीने न्यायालयीन लढाई लढणार आहात? आता न्यायालयीन लढाई लढण्याचं गोष्ट असा आहे की ते जे जबाब देतील किंवा चार्जशीटमध्ये काय पॉईंट्स आलेत, काय त्यांचा जबाब आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, तर ते जे कोर्टात असेल, क्रॉस असेल किंवा जे काय प्रोसिजर असेल ते आम्ही फेस करायला रेडी आहोत. आणि आम्ही बीइंग अ डिफेन्स लॉयर आम्ही अजूनही सांगतोय की आम्ही हे ट्रायलमध्ये सहकार्य करणार आहोत. आणि लवकरात लवकर जसं फास्ट ट्रॅक कोर्टचा आदेश दिला आणि फास्ट ट्रॅकमध्ये मॅटर चालवायचं आहे, आम्ही पण सहकार्य करू फास्ट ट्रॅकमध्ये मॅटर चालवायला. आता किती तारीख हायकोर्टाने दिलेली आहे आणि त्यावेळेला नेमकं काय सूचना दिलेल्या आहेत?
हायकोर्टाने 11 सप्टेंबरची तारीख दिली आहे. आता हे जे कंडिशन्स त्यांना पुटअप केली होती आणि पोलिसांना जे सूचना दिल्या होते आणि स्टेटला जे सांगितलं होतं, तर ते पूर्ण रिपोर्ट त्यांना हायकोर्टात 11 तारखेला सबमिट करायचं आहे. एकंदरीत CCTV कॅमेरा पण त्यांनी सांगितलेले आणि त्याचबरोबर जबाब घेतलेले सगळ्यांचे पुरावे त्या ठिकाणी कोर्टाला समोर आणावे असे देखील आदेश दिलेले त्यांनी. हां, ते पोलिसांचा भाग आहे. पोलीस ॲज अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन ते सगळं ॲनालिसिस करतील, ते फॉरेन्सिक लॅबला पाठवतील. इट इज पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ते त्याच्याबद्दल ते इन डिटेल तुम्हाला सांगू शकतात. पण जे काय असेल, आमची कुठं पण कस्टोडियल इंटरोगेशनची गरज असेल किंवा आमच्या प्रेझेन्सची किंवा आमच्या उत्तराची गरज असेल, तर आम्ही कॉपरेट करायला रेडी आहोत. एकंदरीत पाहिलं गेलं तर आज रमेश म्हात्रे हे आदरवाडी जेलमधनं बाहेर निघालेले आहेत, गोव्याला गेलेले आहेत असं वकिलांनी सांगितलं. मात्र पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये सुनावणी आहे आणि या सुनावणीमध्ये सगळे दस्तावेज आणि त्यांच्याबरोबर असलेले सगळे पुरावे हे सगळे न्यायालयामध्ये आणायचे सूचना न्यायालयाने दिलेल्या आहेत. त्याबरोबर आपण पाहिलं तर वकिलांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे की न्यायालयाला जेव्हाही पोलिसांना किंवा न्यायालयाला रमेश म्हात्रे किंवा इतर आरोपींची जेव्हाही फिजिकली त्यांना स्टेटमेंट किंवा त्यांची गरज असेल तर त्यांच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी ते स्वतः उपस्थित राहणार असल्याचं पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.